पुढे घेताला वाटतं कांदान बिंदान काय सगळं. कांदा ना भाकर खाऊ द्या की हां मला बी जत्राला येऊ द्या की. कोण चालले जत्राला? कोण चालले जत्रा? जत्रा चालू झाल्या कोणकडे देईल बैलानं मुडकं काढून घेतलं काय? हा वळ करते नाही का दुसरं करा. यांना सारखं काम पाहिजे. ह्या खायचं शिवळ निघली. गुन्ह्या म्हणतात त्याला. ते सुखाने कवा बसू देणार नाही. ह्या कशी शिवळ निघली. तुम्हाला भाकर खायची? एकादश आहे पण तुम्ही केव्हा धरतात एकादश? धरायला काय नाही झालं पण आता पण ते माणसं कामाला आले की तुमच्या ध्यानात राहते एकादश द्वादश असे राहते का ध्यानात? कुठे ध्यानात राहते ना त्यांना म्हणलं की ते नाही भाकर करून जायचं. नाही त्यांना भूक लागली आहे. भूक लागली त्यांना नाही काय कळत. जाऊ द्या तिकडं. आपले जनावर हे सांभाळेल त्याच्यातच एकादश आली. खरं का नाही भावानं बहिणीनं? खरं सांगा बरं. काम करणाऱ्या माणसाला काय एकादश द्वादश? मरणाचं काम करावं लागतं इथं. आणि काम केल्याशिवाय मार्ग नाही. भाकर कालवून आणलं पण पाणी आणलं नाही बसले. फक्त एकच करायचं नियम पाळायचे त्याचे. पाटाला पाणी आले नाही तर बिसलेरी पाणी ह्या काही प्या पाटाचं पाणी. पाटाला पाणी सुटले बघा ना किती. चला आपण दोघं जण पोहू. कुठून? इथून उडी लय लांब अलीकडे पडन ना. पाणी सोडून अलीकडेच उडी पडन. मग अहो पळत पळत बी झालं तरी बी खाली खोल पाहिजे ना. वर पाट आधार असला तर मला मग टेचन ना सगळं. किती खोल आहे पाट? नाही लय खोल नाही. तिथून ते वनगळ आहे त्याच्यामुळे पळायला पाणी सणा खाली. त्या तिकडे इथून जर उडी मारली ना म्या त्या तिकडे खाली निघा ना आपल्या घराच्या शेजारी. चलत जायचं काम नाही तुला? हा चलत जायचं काम नाही. हो चलत जायचं नाही काय काम. सोने गोण्या चला पोवायला. चला जायचं काम नाही. त्यांना घेतलं पाटाला. पाणी लई सुटलं. पुरीला धुणं धुवायला येऊ देणार नाही मी इकडं. आता घरी धुणं धुवा म्हणणार आहे. मी फोन करून सांगणार होतो येऊ नका म्हणून. मला तर वाटलं तुम्ही मला मी ध्यानातच आहे का नाही की कोण आहे इकडं वरी कालवा करायला. इकडं पोवाय पिवाय आलीत का काय? बॉल बॅट बॉल बॅट खेळायलेत होईल इकडं. झालं आता तुमचं काम चालू आहे ना. आता हे मोगडलंय ना. किती किती वाजेपर्यंत येतात? उरचं कसं आवडतं हे? उरचं कसं आहे नाही? तुम्ही आता येतात मग? सुनबाईला दवाखान्यात न्यायचे. थांब ना मी येतो इथे बैल सोडतो. हां तर लाव त्यांना दोघाला. बाया माणसाचं बोलायचं काम असते. गडे माणूस काय बोलेन तिथे. थांब ना एवढं घेतो. आम्ही रानातून घरी येऊस तर तुम्ही एवढं घेतलं या. मी इथून घरी जाऊस तर तुम्ही सगळं घेतात वाटते. आता डबा मी घेऊन जाऊ का घरी थांबून? आता एवढं घेतो. घरी येतो. भाकर तर खाल्ली आता. हो तू आवरून घे. मी जाऊन खाते की 2-4 घास. पोरीला धुणं पिणं झाला पटकन आवरा म्हणा. हो मग काय उशीर झाला ते चालतं. हो ह्यांना सकाळ सकाळ पाणी पाजलंय. तुम्ही पाजलं का पाणी ह्यांना? पाटाला पाजले का तिकडं घरीच? आता इथं पाटाला नका नेऊन. पाटाला उतरायला जागा नाही. उतरायला जागा नाही. हो ना सिमेंटचं केलं. ह्याला मागं मागं सारखं काय होतं? येड आहे का काही बैल? तो कधी मागं मागं सारखं ते दांडण उभं राहते. मग त्याला इकडं उभा करायचं ना. तुम्हाला माहिती होतं भाकर खायची त्यांना 2 मिनटं सोडून द्यायची. मग या इकडे पटक मला घेऊ का? हां का आता झाली ना भाकर खात संपत आली वाटतं तुमची होत आली. आधीच असते जेवायच्या आधीच गरज सोडून द्यायची ते बैल. आज करायचं नाही. त्या तिकडे सोडायचे 5 मिनटं उशीर लागला तरी बी खायचं आपलं थोडंसं. तर मग कुठं पाटाचं पाणी ना काही मी पोराला सांगते ना फोन करून पाणी आणा म्हणून. मरण ना तोवर माणूस. गुटकी लागली ना तुम्हाला? ते भाकर चुरात यात आणि तच खात खात तिकडे चला पाणी प्या. डबान ते माझ्या हातात द्या जा. जमते ना. ते टाकून ते ढकनात कॅरीबामध्ये द्या की म्हणजे मग घेते मी हातामध्ये. चलो
रानात भाकर खाऊन पाटाचं पाणी पिणार आहे. अरे निसर्गाचं पाणी आहे ते. निसर्गाचं नाही ते तळ्याचं पाणी आहे. निसर्गाचं पाणी नाही ते तळ्याचं पाणी आहे. तळ्याचं तळ्यात पाणी आणून तर सोडलंय ना. हा? बघा पोरं पवायला आहे बाबा. गचगाचा 2 भाकरी खाल्ल्या ना ताण केलं कचकचा माणूस भाकर खायचं. खा 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 समाधानी आणि पुन्हा ह्याच्यात एखादं 2 भाकरी खाल्ल्या तुम्ही एखादं कवा धरणार होतं. आपल्या जेवणात नाही. हो का पोरं लागली पवायला आता. यार मला पाणी प्यायचं ना. अरे पाणी प्यायचं थांब थांब म्हणा त्याला पाणी प्यायचं म्हणा. घाण पाणी हे काय कुचळ भाऊ क्या उडी मारून मला पाणी पिऊ दिलं तिकडे. कुठं गेलं रे थांब गद्या पाणी प्यायचं त्यांना. त्यांना पाणी पिऊ दे भाकर खाली बाबा त्यांना पाणी नाही आणलं घरी येऊन. हा रात्री सपनात चेटीत मुतला होता मला पाणी पिऊ द्यायची. धर भया मला बी धर त्यांना बी धर. कुठून तुम्हाला वाटलं काय मी खाली येईन म्हणून. मी खाली येत नसते मी तुम्हाला बघत असते नुसते अशी बघत असते. ह्या बघा मला पवायची येत नाही त्याच्यामुळे मी पाण्यापासून लांब असते. हो ते पवायला त्याला भाकर चारा. उलटा खाली उडी तुम्ही तिकडे कुठे चाललात वरी वरी मालक. मला बी पवायचे ना. मला येईल पवायला टाकू का उडी मी. उडी टाकल्या मला बुडीची. पाय फुटून उभं राहिले किती त्या पाय हलवित इतकं येड पाय हलवित तू पाणी खरं तेवढंच आहे. हो खरं माझ्या तेवढंच पवायला म्हणजे खायला त्याला तू दाखव रे मला ते पाय हलवित होता. मला पाणी दाखव तू. उभं राह बरं. त्याला उभं राह म्हणलं. उभं राहायची भया अलीकडं पाठत अलीकडं मध भागात उभं राह. चलत चलत ये चलत चलत. इकडं वरी वरी हो इकडे इकडे वरी हो. नाही जास्त आहे पाणी नाही तिथं काय त्या खाड्यात तिथं काय घेऊन येणार माघारी पोवायला. पहिलं काळीला उडी टाकायला होती ती म्हणा पुन्हा मी उडी टाकणार. मला धरायला येतात का तुम्ही. नाही तुम्हाला हात मारीत नाही तुम्ही पुन्हा मी आधी काय करायचं. मला पहिली तर माहिती का इकडे बघा जायचं पवाय म्हणलं की आली खाली कुठवर पाणी असं खाली खोल आहे का तिकडे. कुठे खाली तिकडे खोल आहे तिकडे तिकडे खोल आहे खरं बघा मी कसं. अरे ते पाणी मनाने चाललंय खाली तिकडे तुम्ही चालून जाणार. बघा ते अडकलं पायपाला. कसं आहे मी मला म्हणाले पाव पण आता नाही पावणार. पावणार आहे मला मी खरंच. कपडे चेंज करून येणार आहे. कपडे चेंज करून येणार आहे. कपडे दुसरे घालून येणार आहे. पॅन्ट शर्ट आता येणार काळीला घेऊन येते का नाही बरं मी. धुणं धुवायला मीच येते आता. नाही धुणं नाही मी धुवायला येणार. नुसता पवा येणार आहे. काय गरज आहे धुणं धुवायची. पवायला हिडीव काढायला होते ना हिडीव काढायला होते. पाटाला पवायला लागलेला खाली गेला वाहून तर मग नाही जात. कसं काय खाली नेऊ का. ह्यांना पवा येते म्हणून उड्या मारते तर नाही पवा आल्यावर मग अहो हजार रे तिकडं कोणतरी वरी मुतलेला आहे की पाणी प्यायला. ते ढक्कन बी धुवा मग चांगला आता.
जाणार पोहायला अशी जाणार आणि अशी माघारी येणार पोहाय डुबक डुबक पावणार मी उडी मारा हिथूनच उडी मारते बघा बघा मारते का नाही तिकडे बघा हिथूनच उडी मारते हा? मी माहिती हिथून पळत पळत येणार ह्या झाडापासून अशी या झाडापासून पळत पण मारली उडी इथं आलं की बिरीक लागत इथं बिरीक लागत बघा बघा मारली उडी वाजलं का नाही भाडकून खरं मारा बरं तुम्ही उडी तुम्हाला पावा येत नाही काय ना नाटकं सांगतात रोज पाणी सोडायला पाहिजे रोज पाणी सोडायला पाहिजे रोज म्हणजे पवा येते तळ्यात म्हणजे जाऊ द्या तळ्यामध्ये तळ्याला तळ्यामध्ये नाही हे तुम्ही इतक्यात अडकत आहे ना हे काही आहे ना पाईप पाईपला अडकत आहे चला बाय बाय